हॅलो एव्हरीवन. आज आपला आरीवर्कचा सेकंड डे आहे. आज पण आपण आरीवर्क ह्या जरी थ्रेडनीच काल आपण फर्स्ट पहिल्या याच्यात आपण चेन स्टिच बघितली. आज पण आपण चेन स्टिचच बघणार आहे. फक्त काल आपण स्ट्रेट लाईनमध्ये केली आहे. आज आपण असे शेप वाईज बघणार आहेत. शेपमध्ये कसं टर्न करायचं काय ते हे बघणार आहे. आता इथे बघा मी इथे सर्कल आखलेला आहे. आता आपण पहिले त्या दिवशी सारखंच जसं आपण डे फर्स्टमध्ये केलं आहे, आपली जी निडल आहे ती पंच करायची, खालचं थ्रेड वर काढायचं अलगद. जास्त मीडियम, जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, अशी एक हुक तयार करायचं. परत त्यातूनच पहिल्या हुकमधनं परत आपली निडल पंच करायची, खालून थ्रेड त्या निडलमध्ये अटकवून निडल टर्न करून अलगद वर ओढायचा. परत एक हुक तयार होते. परत पहिले ज्या काल सांगितले त्याप्रमाणेच आपल्याला करत राहायचं आणि ह्या शेपनुसार आपण वळत राहायचं. आपण शेप यामुळे शिकणार आहे की डिझाईन काढताना डिझाईनच्या आउटलाईनला जरी थ्रेडनीच आउटलाईन करतात, जेणेकरून फिनिशिंग छान येते. छान दिसते फिनिशिंग याने. आता लास्टला आपण इथे एंड नॉट द्यायचे आहे. ही पहिली हुक थोडा मोठा काढायचा, त्यातून परत दुसरा एक काढायचा आणि हा जो दुसरा आहे यातून निडल टर्न घेऊन पहिला हुक अलगद बाहेर काढून इथे अशा प्रकारची गाठ बसते. इथे आपण आता स्क्वेअर बघणार आहेत. स्क्वेअरला पण तसंच स्ट्रेट चेन स्टार्ट करायचे, जशी आपली रेग्युलर वाली घेतो आपण तशीच. फक्त स्क्वेअरमध्ये कॉर्नरला थोडं लक्षपूर्वक करायचं, जेणेकरून कॉर्नर हा परफेक्टली आला पाहिजे. तसं सर्कलमध्ये नसतं. सर्कलला फक्त राऊंड राऊंड करत राहावं लागतं. आता इथे कॉर्नर आला आहे. कॉर्नरमध्ये बघा कसं करायचं. आता हा कॉर्नर आला ना, तर इथे आपल्याला आता वळायचं आहे इकडे. तर इकडे डायरेक्टली असं न वळता इकडे असं डायरेक्टली जर का आपण वळलं तर इथे हा असा करेक्टली कॉर्नर येत नाही. इथे असा कर्व शेप येतो. म्हणून इथे काय करायचं, पहिले एक ह्या लाईनच्या अपोजिट साईडला एक बॅक स्टिच द्यायची, अशी छोटीशी द्यायची ती, आणि तसंच सरळ चेन स्टिच स्टार्ट करायची, जेणेकरून आता हा बघा आपला हा कॉर्नर किती परफेक्टली दिसत आहे. जर का आपण बॅक चेन दिली नाही ना, तर ते सर्कल सारखं राऊंड दिसतंय, कारण की ते पुढे जशी आपण चेन स्टार्ट करतो तर ते असं ओढल्यासारखं होतो आणि मग तो शेप चेंज होऊन जातो, कॉर्नर दिसत नाही. आता इथे पण बघा मी कसं करत आहे. आता इकडे स्ट्रेट लाईन आहे ना, त्याच्या अपोजिट साईडला छोटीशी बॅक चेन स्टिच द्यायची आणि ती चेन स्टिच स्ट्रेट घेऊन जायची अगदी. तसंच करत राहायचं याला. ह्या पण कॉर्नरला तसंच करायचं. अपोजिट साईडला छोटी चेन स्टिच द्यायची एक आणि तीच स्ट्रेट करत राहायचं.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.